आर्थिक वर्ष संपायला आता अगदी काही दिवस शिल्लक आहेत। इन्कम टॅक्स वाचवायचा असेल तर आपल्याकडे आता केवळ 31 मार्च पर्यंतची मुदत आहे। ज्यांनी जुनी टॅक्स रिजीम निवडली आहे ते करदाते विविध ठिकाणी गुंतवणूक करून किंवा खर्च दाखवून टॅक्सची बचत करू शकतात। मात्र आपण जर अजूनही प्लॅनिंग केलं नसेल तर नाईलाजाने टॅक्स भरावा लागेल। टॅक्स वाचवायचा असेल तर सर्वात आधी टॅक्स वाचवण्यासाठी आपल्याकडे कोणते पर्याय आहेत ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। याचा फायदा आपल्याला चालू आर्थिक वर्षासाठी तर होईलच, त्यासोबतच पुढच्या आर्थिक वर्षाचं प्लॅनिंग करण्यासाठी देखील या माहितीचा नक्कीच फायदा होईल। आपल्याला टॅक्स वाचवायचा असेल तर सगळ्यात आधी टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करणं महत्त्वाचं आहे। जर आपण कोणतंच डिडक्शन क्लेम नाही केलं तर किती इन्कम टॅक्स भरावा लागेल ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। यासाठी आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या incometax.gov.in या वेबसाईटवर जाऊन टॅक्स कॅल्क्युलेटरचा वापर करू शकतो। या टूलचा वापर करून आपण जुन्या आणि नवीन टॅक्स रिजीमची तुलना करू शकतो आणि सर्वात फायदेशीर व्यवस्था निवडू शकतो। जर कोणतंच डिडक्शन क्लेम न करता नवीन टॅक्स रिजीममध्ये जास्त टॅक्स वाचत असेल तर आपलं काम सोपं होईल। मात्र जुन्या कर व्यवस्थेमध्ये जास्त फायदा होत असेल तर मात्र जास्तीत जास्त डिडक्शन्स क्लेम करण्याचा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। ज्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना जुन्या कर व्यवस्थेमध्ये कोणताही टॅक्स भरावा लागत नाही। मात्र वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या वर गेलं की लगेच टॅक्स चालू होतं। असं असलं तरी जुन्या कर व्यवस्थेमध्ये साधारण 70 प्रकारचे टॅक्स डिडक्शन्स क्लेम करता येतात। यापैकी सेक्शन 80C चा बेनिफिट सर्वात लोकप्रिय आहे। यामध्ये PPF, लाईफ इन्शुरन्स, प्रॉव्हिडंट फंड, म्युच्युअल फंड्स, टॅक्स सेव्हिंग FD, होम लोनचं प्रिन्सिपल यासारख्या अनेक ठिकाणी गुंतवणूक करून टॅक्स बेनिफिट मिळवता येतो। लाईफ इन्शुरन्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आणखी किती गुंतवणूक करायला पाहिजे त्याचा आधी कॅल्क्युलेशन करा। जेवढी गरज असेल केवळ तेवढीच गुंतवणूक करा, कारण ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये लॉक इन पिरियड असतो। ELSS म्हणजेच टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात कमी म्हणजे साधारण 3 वर्षाचा लॉक इन कालावधी आहे, म्हणून अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात। मात्र ही इक्विटी कॅटेगरीची गुंतवणूक असल्यामुळे यामध्ये कमीत कमी 10 वर्षासाठी गुंतवणूक करणं आपल्या फायद्याचं आहे। यामुळे आपली जोखीम कमी होते आणि कंपाऊंडिंगचा खऱ्या अर्थाने आपल्याला लाभ मिळतो। याशिवाय सेक्शन 80CCD 1B अंतर्गत नॅशनल पेन्शन स्कीमच्या टियर 1 अकाउंटमध्ये गुंतवणूक करून अतिरिक्त 50,000 रुपयावर टॅक्स बेनिफिट आपल्याला मिळवता येतो। यासोबतच जुन्या कर व्यवस्थेमध्ये मेडिक्लेम पॉलिसी खरेदी केली असेल तर 25,000 रुपयापर्यंतच्या रकमेवर टॅक्स बेनिफिट मिळवता येतो। जर स्वतःसोबतच आपण आई वडिलांसाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी केला असेल तर एकूण 50,000 रुपयावर टॅक्स बेनिफिट मिळतो आणि जर आपले आई वडील ज्येष्ठ नागरिक असतील तर 25 अधिक 50,000 असे एकूण 75,000 रुपयाच्या प्रीमियमवर टॅक्स बेनिफिट मिळवता येतो। मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च अतिशय झपाट्याने वाढतोय, त्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी घेणं आपल्या तसंही बघितलं तर फायद्याचंच आहे। त्यावर टॅक्स बेनिफिट मिळतो हा अतिरिक्त फायदा झाला। केवळ गुंतवणूकच नाही तर आपण सामाजिक कामासाठी एखाद्या संस्थेला देणगी दिली तर त्यावर देखील आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळवता येतो। प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80G अंतर्गत देणगी दिली तर कर सवलत मिळते। तसेच जे लोक रेंटवर राहत आहेत ते HRA म्हणजेच घर भाडं भत्त्याचाही टॅक्स वाचवण्यासाठी वापर करू शकतात। अशा पद्धतीने सर्व डिडक्शनची व्यवस्थित माहिती घेऊन टॅक्स प्लॅनिंग केलं तर आपल्याला इन्कम टॅक्स वाचवता येईल।